अंपायर एखादा संघ जर जास्त वेळ घेत असेल, तर तुम्ही ऑन ग्राउंड त्यांना वॉर्न करा. कारण 3 ओव्हर 15 मिनिटामध्ये काही करून कंप्लीट झालेच पाहिजेत. आज 11 मॅचेसचा शेड्यूल आणि तो शेड्यूल आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करणं, वेळ जर जास्त गेली तर इम्पॉसिबल होईल. त्याच्यामुळे विनंती करेन, की एक अंपायर मैदानाच्या आतमध्ये जा. नियाल, जा मैदानाच्या आतमध्ये. कारण सामना लवकर सुरू झाला तर आजच्या दिवसातला शेड्यूल आपला लवकर संपेल. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. केविन 11 या टीमच्या माध्यमातून समीर म्हात्रे आणि आकाश म्हात्रे ही सलामीची जोडी. तर पहिल्या मॅचमध्ये 40 प्लसच्या माध्यमातून खेळत असताना ज्युनियर रवी याने खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली होती. तो ज्युनियर रवी आता बॉलिंग ट्रॅकवरती झालाय तयार. पहिलाच बॉल, विश ऑल द बेस्ट बॉल द टीम. पहिलाच बॉल समीर म्हात्रेचा कट करण्याचा प्रयत्न, वॉड कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द BPL. सुंदर क्षेत्ररक्षण मोहन म्हात्रे त्या ठिकाणी होते. बॉलला पाहिलं, स्वतःला झोकलं, कॅच परावर्तित केली हातामध्ये आणि समीर म्हात्रे याला परतीचा प्रवास त्याने दाखवला गेला डगआउटचा, तो म्हणजेच रस्ता. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार समीर म्हात्रे बाद. सुंदर फिल्डिंग. मध्ये जे फिल्डर असतात त्यांची तुम्ही कामगिरी खूप चांगली बघतच असता. कारण ज्या वेळेला डीपमध्ये फिल्डर त्यांच्याकडे बॉल येतो, थोडासा त्यांना वेळ मिळतो बॉल फील्ड करण्यासाठी. परंतु जेव्हा आपण 38 सर्कल, अर्थातच सर्कलच्या आतमध्ये आपण जेव्हा फिल्डिंग करत असतो ना, तेव्हा एखादा बॅट्समनच्या बॅटमधून जेव्हा स्ट्रोक निघतो ना, तो वेगाने निघतो. परंतु हा वेगावरती मात देणारा क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनोद मडवी बॉल मध्ये, पप्पू म्हात्रे थांबले आणि थांबले सचिन चिकनकर सुद्धा. द्विधा मनस्थिती, डबल माइंडेड झाले दोघे खेळाडू. दोघा खेळाडूंच्या गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पप्पू म्हात्रेला एवढा स्ट्रगल करताना तुम्ही बघत नसता, परंतु डीपमध्ये सचिन चिकनकर पोचेपर्यंत त्याला असं वाटलं की बॉल तो फील्ड करेल. पप्पू म्हात्रेला वाटलं की सचिन चिकनकर ती कॅच पकडेल, परंतु दोघांच्या गॅपमध्ये बॉल पडला. त्या बॉलवर त्याला धावा 2. राऊंड द विकेटने आता चांगला बॉल फिरवली गेली बोट, स्विंग अँड मिस, ऑप्शनवरून हलकासा आतमध्ये. विकेट किपर गणेश म्हात्रेच्या हातामध्ये बॉल. रवीची पहिल्या मॅचची कामगिरी जर आपण पाहिली गेली ना, तर ती सुंदरच होती. कारण पहिल्या मॅचमध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या. टप्पा पडल्यानंतर बॉलला वलवण्याची त्याची ताकद, बोट तो फिरवत असतो, बॅट्समनची मुवमेंट तो पाहत असतो, त्या सगळ्या गोष्टी त्याने कॅचअप केल्या गेल्या. आणि त्या अनुमानाने आपण त्याची बॉलिंग पाहिली. ऑन साईडला टर्न केला गेला डीपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पप्पू म्हात्रे बॉलला फील्ड करण्यात, तर त्या झोनमध्ये थोडासा अडथळाच येतो. कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी. कारण क्रीडांगणाचं सध्या तरी सुशोभीकरण होतं. क्रीडांगणाचा जो थोडासा पार्ट आहे, तो आता या BPL नंतर थोडासा बाजूला जरूर करण्यात येईल. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न गॅपमध्ये ढकलायचा होता, परंतु बॉल पडल्यानंतर डायव्हर्ट झालाय. बॉल अगदी प्रॉपरली लॉंग ऑनच्या दिशेने येतोय, खिलाडू कक्षाच्या अगदी समोर. बॉल आउटफील्डच्या माध्यमातून बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 रन. डीजे चौकार आलाय नुकताच, धावपलक 8. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये तिसऱ्यांदा बॉल त्याच झोनमध्ये गेलाय, जो फील्ड करावा लागला पप्पू म्हात्रेला. या बॉलवरती मिळते ती म्हणजेच धाव, सिंगल. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना केविन 11 च्या धावसंख्येवरती आपण जर पाहायला गेलं तर अंकुश लावण्याचा सुरुवातीला प्रयत्न होता, परंतु एका चौकाराने इम्पॅक्ट थोडासा वेगळा राहिला. ज्या अनुमानाने पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 9. बालगावचे ॲडव्होकेट तथा आजच्या दिवसामध्ये ज्याने जेवणाची सुविधा या स्पर्धेला पोहोचवली आहे, मी विनंती करेन 40 प्लसचे उत्कृष्ट खेळाडू जगदीशजी म्हात्रे सर या ठिकाणी आले असतील तर आम्ही कधीपासून तुमची वाट पाहतोय. तुमची जागा या मंचावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये जो चालू असलेला खेळ तुम्ही आमच्या मंचावरून पहा, कारण तुम्ही आमचे आदरणीय आहात. तुमची जागा आमच्या मनामध्ये जरूर आहे, परंतु या व्यासपीठावरती असली तर अजून चांगलं होईल. सो विनंती करूयात जगदीशजी म्हात्रे सरांना. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. थोडीशी माफी असावी, पहिल्या मॅचमध्ये 4 ओव्हरचं षटक हाताळलं होतं सिनियर रवीने. आता
या ओव्हरमध्ये त्याला विकेट एक पहिली घेताना बघितली. मागच्या मॅचमध्ये 3 विकेट त्याने मिळवले. सुरुवातीलाच जेव्हा आपली सुरुवात चांगली होते ना, तेव्हा खरं तर मॅचला आपण एक वेगळा टर्निंग पॉइंट देत असतो. कारण असं म्हटलं जातं, की शुभस्य शीघ्रम. जर तुमची सुरुवात चांगली असली, तर तुमचा शेवटही चांगला असतो. विशालने त्याच गोष्टीची खरं तर तुमच्यासमोर माहिती पोहोचवली होती, की जशी तुमची सुरुवात आहे ना, त्या सुरुवातीला तुम्ही फिनिश कसं करता ह्याही गोष्टी मॅटर करतात. त्याच्यामुळे आता सुरुवात खडतर झाले. केविन इनेवलला या सुरुवातीवरती झालेला जो कमबॅक त्यावरती मात द्यावा लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम 40 प्लस आजचा 11 मॅचचा शेड्यूल आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ घ्यायची नाहीये. सचिन चिकनकर, विनोद मडवी समोर होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरवर फिल्डर दूरवरती होते. बॉल चाललाय मागे. दरम्यान अवधी होता. एक शॉट आहे का? ऑफिशियल संपार आहेत. त्यांनी बघितलं असेल तेव्हाच ही वॉर्निंग त्याने आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि BPL खरं तर भालगाव प्रीमियर लीग आपलेच सगळे खेळाडू खेळतात. त्याच्यामुळे विनंती करेन की पंचांशी जास्त आर्ग्युमेंट करू नका. टीमची धावसंख्या 10. कडा आहे. बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. परंतु बॅटरच्या कदाचित बॉल लागला असावा त्याच्यामुळे दुसरी धाव बनवू शकत नाही. ज्यावेळेला आपण दुसरी धाव कंप्लीट किंवा पहिली धाव धाव कंप्लीट करण्यासाठी येतो ना, त्यावेळेला फिल्डर याही गोष्टीचा विचार करतो आणि अंपायर सुद्धा करतात, की जर स्टंपच्या मध्ये असेल, बॅट्समनला बॉल लागला, तर त्या धावा आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गृहीत धरल्या जात नाही. त्याच्यामुळे एक सिंगलच मिळेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये आकाश मात्रे. स्ट्रायकर येण्यावरती आकाश होता. बॉल हवामध्ये पप्पू मात्रे. कॅच ड्रॉप झाली आहे. मागे चाललाय बॉल. कॅच अगदी समोर होती. शॉट फाईन लेगला ती मिस्टेक झाली. आकाश मात्रेचं काम तमाम झालं असतं, परंतु चांगल्या बॉलवरती सफलता न मिळण्यामागचं कारण मिसफील्ड झाली. कॅच ड्रॉप झाली. तिथे मिळते सिंगल. सिंगलने धावपलक. पुढे जात असताना 12 ऑन स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. चांगला बॉल आहे. आई कडा लागून मागे चालला. आता शॉर्ट थर्ड मॅन बीट केले गेले. बॉल मागे चाललाय खूपच वेगाने, परंतु अडकला गेला बॉल आउटफील्डच्या माध्यमातून. अगदी बॉर्डरला लागत बॉलला फील्ड केलं गेलं. दरम्यान आपण तिसरीचा प्रयत्न, तिसरीचा अटेम्प्ट सुरू आहे आणि काही गरज होती का या धावेची? प्रश्न विचारावा लागेल विनोद मडवीला. तिसरी धाव अटेम्प्ट करत असताना फलंदाज इथं होईल बाद. पहिला ब्रेक थ्रू इथनं मिळून देत असताना आपला वैयक्तिक अर्थात 2 विकेट मैदानाच्या बाहेर. समीर आणि आता विनोद मडवी. धावा पूर्ण झाला त्याच्यावरती रनआउटची विकेट आली. अर्थातच 14 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. बॉल समाप्त झाल्यात. या ओव्हरमधले 4 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आकाश मात्रेसाठी हा बॉल, हा पंपूल करतात. ऑन साईडला सिंगल तर जरूर मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालवला. अटेम्प्ट तर केला गेला. दुसरीचा प्रयत्न आणि तो अटेम्प्ट खरं तर सक्सेसफुल सुद्धा ठरतोय. या सिंगल डबलचा सुद्धा इम्पॅक्ट आहे ना, तो येणाऱ्या इनिंगमध्ये चांगला पडतो. कारण या इनिंगमधून धावा जास्त बनून दुसऱ्या इनिंगमध्ये त्या डिफेंड कराव्या लागतात. त्याच्यामुळे बॉल आणि त्या बॉलमधलं खरं तर जे इक्वेशन आहे ते तुम्हाला पुढे न्यावंच लागतं. शेवटचा बॉल अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु आकाश मात्रेसाठी हे चॅलेंज. सचिन चिकनकरचं पहिला बॉल त्यांनी जसा फेस केला त्यालाही माहिती आहे की सचिन एक असा बॉलर आहे ज्याच्या समोर टर्न आपण बहुतांश वेळेला बघत असतो. हा टर्न झाला बॉल थोडासा उसळीचाही होता. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 16. जिथे बॅटिंग करतोय केविन 5-1-1-11. आज खरं तर अनेक सारे भाल प्रीमियर लीगमध्ये पार्टिसिपेट करणारे खेळाडू आता ज्यांची मॅच झाली असेल त्यांनी खरं तर यूट्यूबवरती एक वेगळीच वाहिनी ओपन केली असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in काही काही ओपन केलं असेल. कारण आज बोहोनोली या ठिकाणी शर्यतींचे जंगी सामने आहेत. त्याच्यामुळे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सध्या तरी बैलगाडा शर्यत इन्व्हॉल्व्ह होताना पाहायला मिळाली. कारण धर्मराजा चषकामध्ये बकासूर तुम्हाला पाहायला मिळाला आणि या सगळ्या गोष्टी ना सध्या आता क्रिकेटशी निगडीत होत चालल्यात. आणि स्पर्धा सुद्धा आहे. खरं तर ती स्पर्धा आम्ही कव्हर करणार आहोत. ती म्हणजे श्यामशेठ दळवी देवरुंग यांचा लक्ष बैल आणि त्या बैलाच्या नावाने स्पर्धा 2 ते 5 तारखेला पाहायला मिळेल. पप्पू मात्रेचा फुल टॉस बॉल
ताकदीचा प्रचंड वापर आणि आजच्या दिवसातला सगळ्यात लांब ठोकत असताना सुचित राणे. तीन धावा या बॉलवरती. धावसंख्या 25. जास्त शफल झाला मागे खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल निसटला गेलाय. बॉल निसटला गेलाय. सो स्ट्राईक. बॉल सुटल्यानंतर स्ट्राईक चेंज होऊ शकते. बॉल हातामध्ये असला तर स्ट्राईक चेंज होऊ शकत नाही. पदतालिकेचा वापर अगदी पावलांना थोडंसं पुढे नेलं. स्ट्रोकचं एक्झिक्युशन केलं गेलं. आपल्याला पाहायला मिळाला सचिन मात्रे बॉल खाली. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल टीम आता पुढे सरकते 26-26 या आकड्यावरती. दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं ही या स्पर्धेचा नियम आहे, कारण या विभागामधल्या नियमावलीमध्ये चेंजेस आहेत. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये सचिन मात्रे पुढे आले. कॅच झाली ड्रॉप. त्याला बॅकअप हे होतं, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर ही सिंगल सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाली. एकतर जीवनदान मिळालाय, परंतु पप्पू मात्रेच्या अगेन्स्ट तुम्ही एक षटकार पाहिला, जो पहिलाच बॉलवरती सुचित राणेचा होता. अर्थातच जयेंद्रचा हा तिसरा ओव्हर या ठिकाणी संपला. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरमध्ये 27 धावा सध्या तरी बॅटिंग करत असताना केविंग 5-1-1-11 या टीमच्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. वातावरण या क्रीडांगणावरती तुम्ही आलेत ना, की कधी तुम्हाला जास्त ऊन जरी सोसावा लागला असला ना, तरी थंड हवेचा गारवा तुम्ही सहनच कराल. कारण हा जो विभाग आहे ना, हा नैसर्गिक धनसंपत्ती लाभलेला खरं तर क्रीडांगण आहे. आणि हा नैसर्गिक धनसंपत्तीचा वाटा ना भालगाव हा अनेक वर्षे घेऊ शकतो, जर या क्रीडांगणाची देखरेख ठेवली तर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक सारे असे गडकिल्ले, ज्या गडकिल्ल्यांवरती मावल्यांचा रक्तरंजित इतिहास आहे. आणि त्याच इतिहासापैकी असणारा मलंगड किल्ला खरं तर या क्रीडांगणाहून तुम्ही पाहू शकता. 40+ संघ तुम्ही जास्त वेळ घेताय. शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी तुम्ही जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण तुमचे 3 ओव्हर लिमिटेड टाईममध्ये तुम्ही कंप्लीट केलेले आहेत. सो आता जर या ओव्हरला जास्त वेळ लागला तर मग मॅनेजमेंट कमिटी चर्चा करून तुम्हाला पेनल्टी देऊ शकते. त्याच्यामुळे विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. 11 मॅचचा जो शेड्यूल आहे, तो शेड्यूल आपल्याला काही करून पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे कॉपरेट प्लीज टीम. 40+. 27 धावा 27 राऊंड द विकेट. गणेश मात्रे. पहिलाच बॉल सुचित राणेसाठी. लोवर फुल टॉस अटेम्प्ट केला. ऑन साईडला चला. डीपमध्ये फिल्डर एकाच ॲक्शनमध्ये उचलण्याचा प्रयत्न. आधी जरूर सेट होते ते. बॉलला एका हाताने उचलण्याचा प्रयत्न, परंतु हातामध्ये बॉल आला नाही. कदाचित खाली उतरण्यासाठी थोडासा इश्यू त्याला झाला असावा. थोडेसे अडथळे आले असावे. या बॉलवरती मिळतात धावा 2. 2ने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 29-29. आतापर्यंत जो 2 विकेटचा प्रेशर आहे ना, तो सुचित राणे मला अजिबात दिसला नाही या टीमवरती. लेंथवरती बॉल अगदी पाहिलं गेलं तर ताकदीच्या वापराने बॉलला स्वीपर कव्हरला पाठवलं होतं, परंतु त्या ठिकाणी फिल्डर ठेवला गेला. दुसरीचा अटेम्प्ट सुरू केलाय. स्ट्रायकर एंडवरती फेकी मित्र म्हणून चुकीच्या एंडला गेली, कारण नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी जर झाली असती तर कदाचित
आकाश ही विकेट धोक्यामध्ये असते. आकाशला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतायत, धाव बनवण्यासाठी त्याला थोडासा जास्त कदाचित दम लागत असावा. त्याच्यामुळे 2 धावा बनवणं त्याच्यासाठी थोडंसं कटिंग, परंतु त्याने 2 धावा बनवल्या गेल्यात आणि 30च्या क्रॉस अर्थातच 31 धावा टीमच्या टोटलमध्ये. सुचित राणेसाठी हा बॉल पडला बॅटची कडा आणि कदाचित फेस वरती लागलाय. चेहऱ्यावरती हा चेंडू आदळला गेला. क्रिकेटमध्ये असे भरपूर सारे ऍक्सिडेंट्स आहेत, जे ऍक्सिडेंट आपण बघितल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टींची आठवण होते. आठवा 1989 भारत वर्सेस पाकिस्तान. 16 वर्षाचा सचिन रमेश तेंडुलकर, सिडनीचं ग्राउंड. टप्पा पडला, बाउन्सर बॉल वकार युनिसचा फेसवरती लागला सचिन रमेश तेंडुलकरच्या. तेव्हा नवज्योत सिंग सिद्धू सोबत चांगली पारी आणि 16 वर्षामध्ये क्रिकेट करिअरची सुरुवात करणारा सचिन रमेश तेंडुलकर त्यांनीही बाउन्सर झेलला होता. त्याच्यामुळे कडा लागून हा बाउन्सर बॉल झेलला गेला सुचित राणेने, परंतु एकही धाव नाहीये. थांबवून खेळण्याचा प्रयत्न, दुखापतग्रस्त जरूर आहेत, परंतु त्याची कला तो विसरला नाही. कलात्मकतेचा आविष्कार सुचित राणेच्या बॅटमधला चौकार. टाकल्यानंतर कव्हर स्वीपर कव्हरला सुद्धा तो षटकार मारू शकतो, कारण त्याची उंची, त्याची ताकद, त्याची बॅट पकडण्याची खरं तर ती कौशल्यता, ग्रिप अगदी तो कसून पकडत असतो. त्या अनुमानाने हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि चौकाराने टीम 35 वर. अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे. 4 ओव्हरची मॅच आणि सध्या तरी 2 बॉलचा खेळ या ठिकाणी आहे उर्वरित. राऊंड द विकेटने खोदून काढलाय, ताकदीचा प्रचंड वापर. बॉलला पाठवला गेलाय एअर स्ट्राईक साठी लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. थँक्यू. या इनिंग मध्ये एकही एक्स्ट्रा धाव नाहीये, अर्थातच नो आणि व्हाईट बॉलचा रेशियोच नाहीये, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आलात सुचित राणेच्या बॅटमधून. लेंथ बॉल बॉडीला स्ट्रेच केलं गेलं, सुंदर फटका बॅकफुटला जात असताना कट केलं गेलंय. या खेळाडूकडे ही क्षमता आहे की तो कुठेही चेंडू ताकदीच्या वापराने खेळू शकतो. फिनिश केली गेली ओव्हर, चौकाराने इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बनल्यात धाबा 45 आणि 46 धावसंख्येचं टार्गेट असेल ते म्हणजेच गावदेवी 40+ या टीम समोर. नेक्स्ट मॅच आपण टॉस संपन्न करूयात. मलंगड क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. सो करूया आपण टॉस. देवान सुपर किंग्स त्यांच्या विरोधात परी 11 या 2 टीम मध्ये. देवांश सुपर किंग्स आणि परी 11 या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. खरं तर दोन्ही संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे. सो या विनर टीम मध्ये आपण आता ही लढत पाहणार आहोत. अच्छा, म्हणजे एका संघाने पराभवाचा धक्का सोसलाय आणि एका संघाने पहिल्या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केलाय. सो एकाने जो पराभवाचा धक्का सोसलाय तो आता कव्हर करण्याची ही नामी संधी आहे. सो विनंती करूयात टीम देवांश सुपर किंग 11चे कॅप्टन टॉस करून घ्या. हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो चेक. देवांश सुपर किंग 11 टीमचा कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. सो नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला परी 11 हा संघ करताना पाहायला मिळेल बॅटिंग. संकेत व्हॉल्यूम आणि शार्प कर ना. हॅलो हॅलो, चेक 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 चेक. हॅलो हॅलो, चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. तर सेकंड इनिंगला आता या ठिकाणी सुरुवात होईल.
फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण जर पाहिल्या तर धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात, ते म्हणजेच 45 आणि 46 धावसंख्येचं टार्गेट हे कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजेच गावदेवी 40+ला. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही सर्वजण पाहतायत, अनुभवतायत भालगावचा क्रिकेटचा सन्मान वाढवणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भाल प्रीमियर लीग 2024-25 हे पर्व. परी 11 टीमचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या ठीक डाव्या बाजूला येऊन एकत्रित व्हायचं आहे. परी 11 टीम चे सर्व खेळाडू आपल्याला विनंती असेल की व्यासपीठाच्या ठीक डाव्या बाजूला एकत्रित व्हायचं. 40+ आणि त्यांचा विपक्षामध्ये आपण खेळताना पाहतात केविन 11 511 हा त्यांचा लकी नंबर आहे. आणि लक्ष जे ठेवलंय 46चा चॅलेंज सलामीची जोडी जयेंद्र आणि त्यांचा समवेत हरेश आपल्याला पाहायला मिळतात ओपनिंगला. आणि बघा मॅनेजमेंट कमिटीची ही सूचना आहे की पारितोषिक जर कॅश प्राइज तुम्हाला लावायचं आहे तर सर्वप्रथम ते जमा करा, त्यानंतर ते अनाऊन्स केले जाईल. आउटफील्डने धोका दिला बॅटरला असेच आपण म्हणूया. इन बिटवीन दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच दिशेने डगआउट देखील आहे. सरळ इथेच धावत द्यावं लागेल. पगला धक्का डायमंड डकच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत हरेश. पगला झटका तो देखील कोणत्याही प्रकारे चेंडू फेस न करता हरेश इथे बाद झालेत. माझ्या दिशेने आपण जाऊया. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो. ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने खेळलेत. थोडा अतिरिक्त बाउन्स मागील चेंडूवरती होता, त्या अनुषंगाने आपण पाकले हवा तसा स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाहीये. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि 40+ क्रिकेट देखील फार पुढे निघून गेले, त्यात मात्र काही शंका नाहीये. नुकतंच आपण ऑल इंडिया 40+ फॉर्मॅटची देखील स्पर्धा अनुभवली आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं कल्याण डोंबिवली असो, मलंगड परिसर असो, सातत्याने 40+चे संघ आजच्या डेटला भरपूर चांगलं खेळ करतात आणि 40+चे क्रिकेट देखील फार पुढे निघून गेला. ऑन साईडला हा फटका स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. मिडल एक सिंगल. बघा ज्या चर्चा आपण करत होतो की 40+ क्रिकेट फार पुढे निघून गेलं, बट एक सूचना असेल फिल्डिंग टीमसाठी की मित्रांनो थोडं फास्ट खेळा, कारण भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. घाई करा. फिल्डिंग टीम केविन 511 थोडं फास्ट खेळा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑप्शन ड्राईव्ह केला, मिड ऑफला तर बीट केलं. आता लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत. बॉल इथे फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत पूर्ण केला जातील या चेंडूवरती या रन्स. 2 धावा मिळतील. धावफलक 2 धावे समजतील. आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. टार्गेट आहे 46 आणि ज्याप्रमाणे सुरुवात या पहिल्या षटकामध्ये विनोदने केली, असंच वाटतं की आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतं. 40+चा संघ खेळतोय, बट ज्याप्रमाणे चर्चा या टीम विषयी झाल्या की 40+ची टीम जरी असली तरी सुद्धा क्वालिटी प्लेयर्स या टीम मध्ये देखील आहेत. पॅनवरती आदलला दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. आता 7 धावा धावफलकावरती.
कारण बघा 40+ मध्ये पाहिलं गेलं जर तुम्ही आमच्या भिवंडीमध्ये आल तर तब्बल 3 असोसिएशन आहेत 40+च्या मास्टर 40+, नवीन 40+, जुनी 40+. तरी पाहिलं गेलं तर या विभागामध्ये मला वाटतं की मलंगड चे एक वेगळी असोसिएशन आहे आणि कल्याण डोंबिवलीचे एक आहे. पुल खेळा ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल व्हॉट अ शॉट सिक्सर. समीकरण जे बाकी आहे त्या 3 षटकांमध्ये बनवायचे आहेत रन्स. 33 धावांची अजून देखील आवश्यकता. सध्या घडीला आपण पाहिलं गेलं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका मूवीचं क्रेज सुरू आहे पुष्पा 2. पुष्पा 1 मध्ये आपण पाहिलं झुकेगा नहीं साला आणि पुष्पा 2 मध्ये आपण पाहिलं हरगिज झुकेगा नहीं साला. आणि सध्या घडीला वयाच्या 40 नंतर सुद्धा हा संघ सांगतो की नाही झुकेगा भाई. आणि खेळ देखील त्याचप्रमाणे खेळतात. बट अजून देखील पाकलं गेलं तर या सामन्यामध्ये भरपूर काही घडू शकतं. हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावपळक पुढे जातोय. स्कोर कार्ड 14 वरती आहे. 14. बघा पहिल्या षटकाची माहिती पुन्हा एकदा पोहोचवतोय. बघा फर्स्ट ओव्हरमध्ये बघा 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. बघा पहिल्या चेंडूवरती रनआउट प्लस 1, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर बाईचे एक सिंगल आणि षटकार. 13 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये होत्या. आणि हा व्हाईट बॉल म्हणजे 14 धावा झालेल्या आहेत. बघा आपल्याच गावचे खेळाडू आहेत. त्या अनुषंगाने कोणावरती कोणता अन्याय होणार नाहीये याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर फिल्डर उपस्थित. विकेट मिळेल. धक्का आणखीन एक लागला. बॅटर आता बाद झालेत. बिंदास. जे आहे 46 म्हणजे तुम्हाला एखादं असं षटक हवंय ज्याच्यामध्ये तुम्ही 18 किंवा 20 बनवतील तर पूर्णपणे हा सामना ना बॅटिंग टीमच्या बाजूने येऊ शकतो. कारण या मॅचमध्ये बघा लास्ट ओव्हरपर्यंत लढत होणारच आहे. कारण 46 एक फायटिंग टोटल आहे आणि त्यामध्ये आज जबरदस्त फटका फ्रंट फुटवरनं पूल केला. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर थप्पड शॉट. बॉल गेला सीमापार. षटकार. क्रिकेट जितका पुढे गेला तुम्ही प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळा किंवा अनऑर्थोडॉक्स केला चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेला पाहिजे हीच गोष्ट महत्वाची. बट सध्याच्या घडीला आता ही फार मोठी चूक मी म्हणेन बॅटर रवीने केली. कारण हिट विकेट झालेत आणि त्या जोरावरती धक्का लागला तिसरा. थँक्यू डिझन. हिट विकेट झालेत. कारण स्पेशल आपण मोस्ट ऑफ बॅटर्सला आजच्या डेटला पाहत असतो की डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये उभे राहून बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि डेप्थ ऑफ द क्रीजमध्ये उभं राहण्याचे फायदे देखील भरपूर आहेत आणि नुकसान देखील एक आहे की हिट विकेट होण्याची शक्यता भरपूर वेळा असते. आणि एक सिक्सर जरूर आला बट त्यानंतर आता हिट विकेट झालेत.
आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये आपण असं म्हणूया 40 प्लसची टीम. नेक्स्ट बॉल. त्यावेळेस अतिरिक्त गती पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राखला. आपण पाहिलं की पंच करण्याचा प्रयत्न होता, बट चेंडूच्या अँगलने आतल्या दिशेने आला आणि प्लस पडल्यानंतर थोडा खाली देखील राखला. एक युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड बॉलर आपण सध्या सगळीला जयला पाहतो. आणि जे आम्ही सांगितलं की लीग क्रिकेट म्हटलं गेलं तर युवा खेळाडूंसाठी संधी आहे की तुमच्यामध्ये असलेला टॅलेंट तुम्ही दाखवू शकता. बॉल हवेमध्ये आहे दरम्यान बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चालला. अजून देखील दोन्ही फिल्डर्स डिस्कस करतात की बॉल फील्ड कोण करेल. आणि शेवटी बॉल उचलला गेला, फेकला गेला आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या रन्स 2. बघा आउटफील्डमध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता, आउटफील्डमध्ये बॉल फील्ड करणं असो किंवा कॅचिंग असो, तेव्हा थोडं कम्युनिकेशन असावं लागतं फिल्डर्समध्ये. कारण बघा एखाद्या क्षणाला असं घडतं की एका चेंडूच्या आसपास 2 ते 3 फिल्डर असतात. आता देखील वाईड ऑफ स्टंप फुल वाईड यॉर्कर टाकायचा होता, बट एक्झिक्युशन थोडंसं चुकलं. कारण तुझं ऑफस्टिकच्या फार बाहेर हा बॉल टाकला. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक 23 धावा धावफलकावरती. अजून देखील बघा 23च हवे आहेत. हाफ वे मार्क असंच आपण म्हणूया. नेक्स्ट बॉल. आता देखील हा बॉल फार बाहेर टाकला. बघा लीग क्रिकेट पाहिलं गेलं तर आता एक युवा गोलंदाजी करतो आणि मी नेहमी युवा खेळाडूंसाठी हीच गोष्ट म्हणत असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच ही गोष्ट राहिली की तुमच्या वयाला नव्हे तर तुमच्या कार्याला महत्त्व असतो. तुम्ही जो मैदानाच्या आतमध्ये खेळ करता त्याला किंमत असते. आता सन्मान इथे दिला. फ्लिकचा फटका. रिस्कचा भरपूर चांगला वापर केला बॅटर सचिनने. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 25 खेळ समाप्त. अवघ्या 2 षटकांचा 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 25. अजून देखील खेळ उरलंय या सामन्यामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा आणि आवश्यकता आहे 21 धावांची. समाप्त. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाज समीर दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये 21. 12 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता. हे षटक महत्वाचं असेल. पहिलाच बॉल हुक करायचा होता. बॉल अगदी आपण जर पाकलं तर मला असं वाटतं की खांद्याच्या आसपास लागला असावा. दरम्यान डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची झाली. खेळत असताना खऱ्या अर्थाने थोडी काळजी स्वतःची देखील घ्या. कारण 40 प्लसची टीम खेळत आहे. सो त्यांच्यासाठी आपण नक्कीच हे म्हणू शकता की जेव्हा तुम्हाला पाणी लागेल बिंदास मागवा, मिळेल. इथे रनवे रिदममध्ये थोडा अडथळा आला. समीर हे षटक टाकतायत आणि समीरला देखील ठाऊक आहे की या मॅचमध्ये जर आपल्याला जिंकायचं आहे, ही लढत जर लास्ट ओव्हरपर्यंत कायम ठेवायची आहे, तर हे षटक चांगलं टाकावं लागेल. कारण बघा एखादा टोटल डिफेंड करत असताना फिल्डिंग साईडसाठी लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हे षटक ऑन साईडला स्विंग केला. बॉल दरम्यान स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चालला. डीपमधनं स्क्वेअर लेगचे फिल्डर येतात. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल 2 धावा इथे पूर्ण केला जातील. चांगला ताळमेळ इथे दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतो. 40 वर्षानंतरचे हे तरुण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात. धावफलक या 2 धाव्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड 27. 40 प्लस पाकल्यानंतर मला स्पेशली आमचे आवडते खेळाडू देखील आहेत. तुम्हाला माहितीच असतील योगेश पवार, पेन रायगड. आज पाहिलं गेलं तर 43-44 एजमध्ये देखील काय लाजवाब बॅटिंग त्यांची पाहायला मिळत आहे. स्पेशली लेदर बॉल क्रिकेट असो किंवा जेव्हाही टेनिस क्रिकेट ते व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये खेळतात. आणि इथे जर आपण पाहिलं या सामन्याची जी परिस्थिती आहे, इथे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंवरती अजून देखील 19 धावांची आवश्यकता. इथे 3 चेंडूंवरती किमान 2 बाउंड्री हवी आहे. पण त्याच पलीकडे अंडर प्रेशर समीरने हे षटक भरपूर चांगल्या पद्धतीने टाकले.
फुल लेंथ बट लिडिंग एज हवेमध्ये कॅच पकडली जाईल का फॉर उंच गेला हा चेंडू. फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली. जे फिल्डर शॉट थर्डला होतोय त्यांनी ही कॅच कॅरी केली. धीरज ने ही कॅच पकडली. सफलता मिळेल. आणखीन एक बॅटर बाद झाले सचिन. एकोणावीस धावा. 8-19 समीकरण. 40+ टीमसाठी पारितोषिक देखील मला असं वाटतं की फर्स्ट मॅचमध्ये लावलं गेलं होतं. त्यावेळेस देखील जर आपण पाहिलं तर इनफिल्डमध्येच आहे. मिड विकेटचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, मिळेल फक्त एक सिंगल. म्हणजे ते 7 चेंडू आता आवश्यकता आहे 18 धावांची. 7 मध्ये 18 बनवायचे. जे मी सांगितलं की बाउंड्री हवी आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर येतात जयेंद्र. त्यांची मागील सामन्यामध्ये फलंदाजी फार चांगली झाली होती. बट इथनं या खराब परिस्थितीमधनं जयेंद्र आपल्या टीमला विजयाची दिशा दाखवतील का? की ज्याप्रमाणे आतापर्यंत खेळ आपण पाहिला या सेकंड हाफमध्ये गोलंदाजीमध्ये टीम केविन 5-1-1-11चा त्याच गोलंदाजीच्या जोरावरती ही बाजी ते आपल्या नावावरती करतील का? 7 मध्ये 18चं समीकरण. वन्स अगेन इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. चला थोडी घाई करा. विनंती असेल टीम केविन 11. 7-18चं समीकरण उरलं. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला. तुषार दादा मडवे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर हा सामना फिनिश करतायत जयेंद्र अर्थातच पप्पू म्हात्रे तर यांना तुषारजी मडवी दादांच्या माध्यमातून दिले जातील 413. बट ते अनाऊन्स करण्या अगोदरच यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट काम तमाम. धक्का आणखीन एक. डॉट बॉल इथे येतोय. एक एक निर्धाव चेंडू देखील ना केविन 5-1-1 टीमला आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण समीकरण आता फार अवघड आहे. 5 चेंडू शिल्लक 18 बनवायचे आहेत. मोठा फटका इथे हवाय. बाउंड्री जर नाही आली तर एक कार्य जवळ अशक्य होऊ शकतं. टीम 40+ हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन मिळेल म्हणजे आता 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. मग जे मी आधी देखील सांगितलं की लीग क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा जेव्हा ॲज अ टीम ॲज अ प्लेअर आपण एखादा सामना खेळतो तेव्हा एकाही प्लेयरचा आणि एखाद्या टीमचा कधी हा विचार नसतो की आम्हाला हारायचं आहे. प्रत्येकाचा हाच विचार असतो की आम्हाला जिंकायचं आहे. त्या अनुषंगाने जेव्हाही मैदानाच्या आतमध्ये उतरताना 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ करा. आणि तो जिद्दीचा खेळ खेळला गेला दोन्ही टीमच्या माध्यमातून. बट निकाल कोणाच्या बाजूने लागेल. मिस्टामिंग हवेमध्ये लॉंग ऑन पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का इथे लागतोय आणि खऱ्या अर्थाने हा धक्का बॅटर तर बाद झालेत. बट हा धक्का कुठे ना कुठे ज्या अशा अपेक्षा उरलेल्या आहेत ना टीम 40+च्या त्यांना देखील लागतोय. कारण हा फलंदाज जर आपण पाकला तर बाद झाला 6वा.
चेंडू शिल्लक आहेत, येणारे 4 आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 17. चार मध्ये आता बनवायचा आहे 17 धावा. बाउंड्री, मोठा फटका हवाय. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, टॉप एज बॉल हव्यामध्ये, विकेट किपर पोहोचतात, कॅच पकडली आणि आता हे समीकरण असं वाटतं की गावदेवी फुटबॉल टीमच्या बाजूने फार लांब गेलंय, कारण आता 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर मोहन येतात बॅटिंग करण्यासाठी. 3 मध्ये 17 बनवायचं आहेत. अजून देखील कॅल्क्युलेशन नुसार तर पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली फार अवघड. आणि आता देखील यष्टांचा वेध घेतला, आणखीन एक धक्का लागेल आणि या विकेटने आता हे सुनिश्चित केलंय की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल केविन 5-1-1 आणि त्या समवेत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधली ही पकली विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारे पकले गोलंदाज ठरले सुचित या स्पर्धेमधले. कारण बघा लास्ट ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि त्या एक्साइटमेंट मध्ये करार नाही, आमचं देखील थोडं दुर्लक्ष झालं, बट मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप दादा मडवी दादांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिक साठी 500चं पारितोषिक इथे दिले जाणार आहे. देवांश सुपर किंग्स टीमचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती असेल की व्यासपीठाच्या ठीक डाव्या बाजूला आपण एकत्रित व्हायचं आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट सुचितने केली आणि दरम्यान बाउन्सर इथे आता आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मिळेल आणि खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल या मॅच मधला आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. हा सामना इथे एकतर्फी आपल्या नावावरती केला असंच मी म्हणेन. टीम केविन 5-1-1-11. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम केविन 11 अँड हार्ड लक टीम गावदेवी 40+. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया